Please subscribe and share SWA News। सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि आने वाले लोकसभा चुनाव 2024 में पुलिस द्वारा दिए हुए निर्देशों का पालन करें। कानून तोड़ने वाले के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 24 शांततामय सुरक्षित तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। या रूट मार्च हा जो आजचा आमचा रूट मार्च आहे हा टिळक नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण काढलेला आहे। यामध्ये टिळक नगरचे अधिकारी कर्मचारी सामील होते। आपण जवळपास टिळक नगरचे 12 अधिकारी माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमच्यासोबत सामील होते। त्यानंतर BSFचे पूर्ण आमची कंपनी आमच्यासोबत सामील आहे। सदरचा रूट मार्च हा आपण लोकशाहीचा जो आता मोठा सण आपण साजरा करतोय त्या दृष्टीने 20 तारखेला आपल्याकडे मतदान आहे मुंबईमध्ये। या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा विषय आपल्याकडे शांततेने सगळं पार पाडावं हा यामागचा हेतू असून यामध्ये आपण जनतेला आपण हा संदेश त्यामध्ये देतोय की आम्ही सगळं पोलीस फोर्स संपूर्णपणे सामान्य जनतेच्या पाठीशी आहे। त्यांना कोणाला द्यायचं नाही। निर्भयतेने येऊन या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे। आपलं मतदान करायचं आहे। घराघरामधून बाहेर निघून सर्वांना आमचं आव्हान आहे की त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावं। तसेच आम्ही जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे आमच्या रेकॉर्डवरचे आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रावीण्य प्राप्त आहेत अशा लोकांना आमचा मोठा एक संदेश द्यायचा आहे की आम्ही अतिशय सक्षम आहोत त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करायला। आणि आम्ही बरेचसे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आमच्यामध्ये तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अटकाव करणार आहोत आणि आम्ही अतिशय सक्षम आहोत। दरम्यान हे असामाजिक तत्व आहे असं काही लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे का? बरोबर। आपण आपल्या विभागामधून आतापर्यंत 30 जणांना आपण तडीपार केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करतो आहोत। मोठ्या प्रमाणावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शांतता बऱ्यापैकी प्रस्थापित आहे। 20 तारखेला मतदान आहे। सामान्य लोकांना पण काय आवाहन कराल मतदानाबद्दल? मी सामान्य जनतेला आवाहन करेल की त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या घरातून निघायचं आहे आणि या उत्सवात सहभागी व्हायचं आहे आणि मतदान करायचं आहे। आमच्या पोलीस विभागाकडनं मी मुंबई पोलीसकडनं पण त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावे। सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि आने वाले लोकसभा चुनाव 2024 में पुलिस द्वारा दिए हुए निर्देशों का पालन करें। कानून तोड़ने वाले के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी। पांडे